प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं, आपल्याला या ठिकाणी एक तर बेरीज दिलेली आणि दुसरं म्हणजे त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. अशा वेळेस काय करायचं की आपल्याला दिलेली जी काही बेरीज असेल त्या बेरजेला त्या गुणोत्तराच्या काळामध्ये ट्रान्सफर करायचे. मग आता मला सांगा सध्याची बेरीज काय आहे, 66 आहे बरोबर. गुणोत्तर कधीच आहे बरं, 12 वर्षानंतर. आता 12 वर्षानंतर एकाचं वय 12 ने वाढेल ना, मग दोघींचं मिळून कितीने वय वाढेल, 24 ने. मग 12 + 12 किती झाले, 24. आता ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर काय आलं, 90 बरोबर. आता ह्या दोघींच्या वयाची 12 वर्षानंतर ह्या दोघींच्या वयाची बेरीज किती आली, 90. आता आपल्याला कोणाचं वय काढायचंय, आईचं आजचं वय. मग आता आईचं आजचं वय काढण्यासाठी काय करा, 90 भागिले त्यांचं गुणोत्तर. काय गुणोत्तर, 2:1. ह्या दोघांची बेरीज करायची. 2 आणि 1 किती झाले, 3 गुणिले कोणाचं वय काढायचंय, आईचं वय काढायचं. आता आईचं वय काढायचं, मग आई मोठी ना बरोबर, मग मोठं वय काय 2, मग गुणिले 2. 3 × 3 3 × 9 0 0 30 गुणिले 2 उत्तर आलं 60. म्हणजेच आईचं वय काय 60 वर्ष, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. सेम असाच प्रश्न या ठिकाणी